नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो आणि जेवढी माझे ITIचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे. महापारेषण, महाजनको आणि महावितरण याची तुम्ही चिंता नका करू, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. ट्विटर कॅम्पेन सुद्धा चालू आहे, तुम्ही त्याविषयी चिंता करायची नाही. काही काही विद्यार्थी म्हणतात सर महापारेषण विषयी बोलाय, कारण महापारेषण विषयी त्यांना जे कंपनी आहे त्यांना बरंचसं काही आपण सांगितलेलं आहे. परंतु आता ज्या काही रिक्रुटमेंट येते, ज्या काही अपडेट येते त्याविषयी तुम्हाला सांगणं फारच गरजेचं आहे, कारण तुम्ही एकच एक्झाम टार्गेट न करता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा एक्झाम टार्गेट करायचे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा ज्या एक्झाम असतात त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर जेवढे माझे ITIचे विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळत असते, म्हणून याविषयी तुम्हाला अवगत करणं फारच गरजेचं असते. तर एक महत्त्वाची गुड न्यूज आली आहे, ती म्हणजेच कोणती? RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असिस्टंट लोको पायलट रिक्रुटमेंट 2024 जी होती, तर ते रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2024 मध्ये तुम्हाला काही वॅकन्सी पाहायला मिळाल्या होत्या, सर्वांना ठाऊक आहे. तर त्या ALP असिस्टंट लोको पायलट एकूण पदामध्ये वाढ झाली आहे. पहिल्यांदा किती पदे पाहायला मिळाले होते? तर फक्त 5696 ऑल ओव्हर इंडियामध्ये पदे पाहायला मिळाली होती. आता ते वाढून 18799 पदे झालेली आहे. तर ही महत्त्वाची बाब आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज ठरणार आहे. तर एक महत्त्वाची बाब, याच्यामध्ये परत अर्ज करण्याची लिंक ओपन होणार आणि या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की पुन्हा अर्ज करण्याची, जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं नाही त्यांच्या सुद्धा साठी अप्लाय करण्याची लिंक ओपन होणार आहे. यामध्ये ITIचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पूर्ण ट्रेडला यामध्ये संधी मिळणार आहे. तर ITIच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे. तर ह्या ऑफिशियल नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो, हा ऑफिशियल नोटीस आहे. हा ऑफिशियल नोटीस आलेला आहे RRB मुंबईच्या साईटवरून मी डाउनलोड केला आणि जे सर्व सांगतोय ना मी तुम्हाला, तर सर्व ऑफिशियल नोटीस प्रमाणे सांगत असतो. ओके, आपलं पूर्ण ऑथेंटिक असते आणि पूर्ण 100% ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल ना, आता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जोडून जायचं. ओके, चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे काय होते, असल्या प्रकारच्या नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेणे गरजेचे आहे. ओके, चला नोटीसमध्ये काय लिहिलं आहे एकदा नोटीस वाचून दाखवतोय आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड CN ऑब्लिक, बघा इथे नोटिफिकेशन नंबर सुद्धा लिहिलाय CN01/2024 असिस्टंट लोको पायलट ALP. हा महत्वाचा नोटीस आहे, मी यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतोय विद्यार्थी मित्रांनो. बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ॲज पब्लिश, मी मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. बघा, रेल्वे रिक्रुटमेंट म्हणजे बोर्ड म्हणजेच RRB हॅज पब्लिश केला होता. काय पब्लिश केलं होतं? CN1/2024 फॉर द रिक्रुटमेंट एक पब्लिश केली होती. कशाची? असिस्टंट लोको पायलटची विथ 5696 वॅकन्सी. त्यामध्ये लिहिलेलं होतं किती? 5696 वॅकन्सी आहे. ऑल ओव्हर द इंडियन रेल्वे, म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये जी इंडियन रेल्वे आहे त्या इंडियन रेल्वेमध्ये किती वॅकन्सी पाहायला मिळत होत्या तुम्हाला? 5696 वॅकन्सी पाहायला मिळत होत्या. तर रिव्ह्यू हॅज बीन अंडरटेकन, इथे क्लिअरली मेन्शन आहे. काय म्हणते? त्या वॅकन्सीला रिव्ह्यू करण्यात आलाय. रिव्ह्यू हॅज बीन अंडरटेकन आणि रिव्ह्यू केल्याच्या नंतर ॲडिशनल डिमांड रिसिव्ड, म्हणजे जेही ॲडिशनल डिमांड होती ती ॲडिशनल डिमांड रिसिव्ह झाली आहे. कोणापासून? झोनल रेल्वे, 21 झोनल रेल्वे आहे, त्या 21 झोनल रेल्वेपासून ॲडिशनल डिमांड काय झालेली आहे? रिसिव्ह झालेली आहे. हे यामध्ये क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अँड वॅकन्सी ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALP स्टँड्स एनहान्स 18799, आणि ती वॅकन्सी आता त्या एनहान्स म्हणजे वाढवण्यात आली आहे. तर किती करण्यात आली आहे? 18799 करण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय लिहिलेलं आहे, हा महत्वाचा पॉइंट असणार आहे तुमच्या सर्वांसाठी. नेसेसरी नोटीस इंडिकेटिंग RRB वाइज कम्युनिटी वाइज ब्रेकअप ऑफ वॅकन्सी शॅल बी डिस्प्ले ऑन वेबसाईट सबसिक्वेंटली. याचं मिनिंग असं आहे की गरज आहे, नेसेसरी म्हणजे गरज असते कशाची? हा जो नोटीस आहे इंडिकेटिंग RRB वाइज म्हणजे जेवढे RRB आहे 21 RRB आहे, त्या RRB मध्ये हा नोटीस काय केला जाईल? कम्युनिटी वाइज आणि कॅटेगरी वाइज त्या वॅकन्सीला ब्रेकअप केल्या जाईल 18799 वॅकन्सीला, आणि प्रत्येक RRBच्या वेबसाईटवरती तो डिस्प्ले केला जाईल सबसिक्वेंटली. ओके, त्यानंतर बघा, अपॉर्च्युनिटी विल आल्सो बी गिवन टू एक्झिस्टिंग कॅन्डिडेट
ज्या ज्या कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले नाही, जे कॅन्डिडेट यापासून दूर होते, त्यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे, ही महत्त्वाची काय असणार आहे, एक अपॉर्च्युनिटी असणार आहे टू रिवाइज देअर चॉईस. पुन्हा त्यांना आपली चॉईस रिवाइज सुद्धा करण्याची एक मुभा सुद्धा मिळणार आहे ऑफ RRB वन्स डिटेल्स आर पब्लिश. एकदा RRBने डिटेल्स पब्लिश केले की त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळणार आहे. कॅन्डिडेट शुड कीप व्हिजिटिंग द वेबसाईट फॉर फर्दर नोटीस इन धिस रिगार्ड. इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की कॅन्डिडेटला सांगितलं आहे की क्लिअरली की तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलरली व्हिजिट करायचा वेबसाईटला फॉर फर्दर नोटीस इन धिस रिगार्ड. याच्या रिगार्डिंग तुम्हाला फर्दर नोटीस जर येईल तर रेग्युलरली तुम्हाला कशाविषयी सांगण्यात येणार आहे, तर याविषयी तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आजची डेट बघा विद्यार्थी मित्रांनो, 19/6/2024, चेअरमॅन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं हे काय आहे, तुम्हाला नोटीस आहे आणि तो मी नोटीस इथे क्लिअरली तुम्हाला सांगितलेला आहे. चला, महत्त्वाची बाब होती असिस्टंट. मला तर हे समजलं की टेक्निशियनच्या सुद्धा वॅकन्सी वाढल्या आहे. किती वाढल्या हे नाही माहीत, पण चला मला वाटते 9,144 होत्या, जवळपास 30,000च्या वर त्या सुद्धा झालेल्या आहेत, हे कळलेलं आहे. त्यावर सुद्धा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ मात्र नक्की घेऊन येईन. चला, त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची बाब आणि ती म्हणजेच कोणती, महापारेषण किंवा महाट्रान्सको. तर सर्वांना माहिती आहे महाट्रान्सकोमध्ये बऱ्याचशा वॅकन्सी पाहायला मिळाल्या होत्या. तुम्ही चिंता नका करू, मी सांगतोय तुम्हाला 100% ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार. आता ती कधी येणार, लवकरात लवकर आली तर जे विद्यार्थी सर्वांनी जवळपास फॉर्म भरलेले आहेत, कोणी वाचले असतील तर ते सुद्धा फॉर्म भरणार आहे. आणि मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, जी डेट होती 29/12/2023 या डेटपर्यंतच एज वगैरे सर्व कॅल्क्युलेशन असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त समोर काही दुसरं तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणार नाही. फक्त SC-BCच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये त्यांच्या रिझर्वेशननुसार वॅकन्सी पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही महापारेषणविषयी चिंता तर करा, मी असं नाही म्हणत चिंता नाही करायची, परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुमचं लक्ष आजूचे बाजूचे जे महत्त्वाचे जॉब्स असतात, एवढी बंपर भरती तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही सांगा, अभ्यासच करणार, महापारेषणचा करा, स्टेट गव्हर्नमेंटचा करा की सेंट्रल गव्हर्नमेंटचा करा, जॉब घेणे फारच गरजेचे आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुमची जॉब लागणं फार गरजेचं आहे. ते कुठेही लागो, एकदा तर जॉब लागली का त्याच्यानंतर तुम्ही स्विच करून दुसरा अभ्यास करून दुसरीकडे जाऊ शकता. परंतु आता एक जॉब घेण्यासाठी तुम्हाला महापारेषण असो किंवा इंडियन रेल्वे असो, आता इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला बघा असिस्टंट लोको पायलट म्हणजे एक गोल्डन चान्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त टेक्निशियनच्या जागा सुद्धा इन्क्रीज झालेल्या आहे. मी 100% नाही सांगितलं, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बराचसा चान्स आहे. त्याच्यानंतर इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला आणखी ग्रुप डी मध्ये 10वीच्या बेसिकवर ज्या जागा निघतात तिथे सुद्धा तुम्हाला एक चान्स मिळू शकतो. म्हणजे बराचसा चान्स आहे तुमच्याकडे, फक्त तुम्ही अभ्यास सातत्यानं कंटिन्युअसली करत राहा. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमचं जे ध्येय आहे ते तुम्हाला नक्की गाठता येणार आहे. ओके, चला, तर ही छोटीशी माहिती होती. ही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. महापारेषण महावितरण विषयी निश्चिंत राहा. काही अपडेट असली तर मी तुमच्या समोर लवकरच घेऊन येतो आणि त्याच्याविषयी महापारेषण विषयी एक लाईव्ह सेशन मी तुमच्याशी घेणार आहोत. होऊ शकते येणाऱ्या संडेला. तर लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मला सांगायचे, समस्या मांडायच्या, आपण त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया. ओके, चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय. ओके, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असल्या प्रकारच्या अपडेटसाठी. ओके, चला.